नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यामधील जी अध्ययन क्षमता आहे, अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो. ही अध्ययन क्षमता आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 8व्या स्तरामध्ये विद्यार्थी परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे योग्य विरामचिन्हासह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचत आहे, इथपर्यंत निपुण झालेले आहेत. आता मात्र त्यांना आपल्याला त्या पुढील अध्ययन स्तर म्हणजेच अध्ययन स्तर 9 मध्ये निपुण करायचे आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसं मार्गदर्शन करायचं किंवा त्याकरता आपल्याला कोणकोणत्या पूरक अध्ययन कृती घेता येतील याविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर आपला अध्ययन स्तर 9 असा आहे की परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. शिक्षक मित्रांनो, प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणं अपेक्षित आहे, या स्तराचा निश्चित अर्थ काय होतोय हे समजून घेऊया. 9व्या स्तरामध्ये विद्यार्थ्याला त्यांच्या परिचित मजकूर म्हणजे त्याच्या परिचयातील परिस्थिती, घटना अथवा त्यांनी पाहिलेले माहीत असलेल्या बाबींवर आधारित सोपे शब्द असलेला मजकूर असावा. त्यामध्ये केवळ 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य असावीत, जे त्यांना वाचन करता येणं अपेक्षित आहे. म्हणजेच या लहान वाक्यामध्ये 3 ते 5 सोपे शब्द असावे, जसे की पेन छान आहे, पुस्तक वाचायला आवडते, अशा वाक्याचं वाचन करता येणं अपेक्षित आहे. आता यासाठी आपण या व्हिडिओमध्ये या संदर्भात एक कृती समजून घेऊया. या कृतीचं नाव आहे चित्र बघा वाक्य जुळवा. या कृतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना चित्र दाखवून त्यांचे वाचन कौशल्य विकसित करू शकतो. या कृतीसाठी आपण काही ओळखीची चित्र, उदाहरणार्थ पेन, पुस्तक, गाय, माकड अशा प्रकारची परिचित चित्र आणि 3 ते 5 सोप्या शब्दांचं वाक्य लिहिलेलं या कृतीसाठी आपल्याला पट्ट्या वापरून त्यांचं वाचन कौशल्य विकसित आपण करायचंय. या कृतीसाठी प्रथम आपण मुलांना चित्रे दाखवून त्या चित्रांची ओळख करून द्यायची, जेणेकरून त्यांना पुढील वाक्य समजायला सोपे जाईल. त्यानंतर त्याच चित्राचे नाव असलेलं कार्ड वापरून आपण त्यांचा वाचनाचा अधिकाधिक सराव घेऊ शकतो. या कृतीतून मुलांना लहान वाक्य सहज वाचता येतील. चित्रामुळे विद्यार्थ्यांना अर्थ समजण्यास मदत होईल. या स्तराचा अधिक सराव आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत आपण वर्गात घेऊ शकतो. आता ही कृती कशी घ्यायची ते प्रत्यक्षातच बघूया. चला तर मग विद्यार्थ्यांसोबत आपण ही कृती करूया. आपल्याला आता वाचनाचा अधिकाधिक सराव करायचा आहे की नाही? आपल्याला छान वाचता यायला पाहिजे. आज आपण वाचनासाठी एक छान खेळ खेळणार आहेत. खेळाचं नाव काय आहे? चित्र पहा वाक्य जोडा. काय चित्र वाक्य जोडा खेळणार ना हा खेळ? हे पहा, मी तुमच्या पुढे काही चित्र मांडलेली आहेत, काही वाक्यपट्ट्या आहेत. अगोदर मी तुम्हाला चित्र दाखवते, मला त्या चित्राचं काय नाव आहे किंवा चित्र कशाचं आहे ते सांगायचं. हे कसलं चित्र आहे? रामफळ. आता मला या रामफळापासून एक वाक्य बनवायचंय. काय वाक्य बनवता येईल बरं आपल्याला? मला रामू आवडते. रामफळ मला खूप आवडते. मग कुठे आहे ते वाक्य? हे बाई ते सापडलं. हा, मग वाक्य काय तयार झालं? हे बाई ते मांडायचं आपण. रामफळ मला खूप आवडते. आता तुम्हाला नवीन वाक्य बनवता येतील, व्यवस्थित बनवता येतील. हा, छान. हा, आयुष तू सांग, काय वाक्य तयार झालंय? रामफळ मला खूप आवडते. छान. आयुष साठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. तुम्हाला दुसरं चित्र दाखवते, तुम्हाला वाक्य तयार करायचंय. कसलं चित्र आहे? चिमणी. हा, या चिमणी पासून कोण वाक्य तयार करतंय? व्हेरी गुड. ही बनवल. आरोही वाक्य बनव. चिमणी दाणे टिपत आहे. छान, व्हेरी गुड. हे चित्र कसलं आहे? विमान. कोण बनवतंय विमानापासून वाक्य? हा, स्नेहल बनवलं. आता थांबा, स्नेहलला मी विमान हे चित्र दिलंय. स्नेहल विमानापासून वाक्य बनव. विमान आकाशात उंच उडत आहे. व्हेरी गुड. स्नेहल साठी टाळ्या. आता पुढचं चित्र मी सांगते. हा, कुठलं चित्र आहे? कारलं. या कारल्यापासून वाक्य वैष्णवी तू बनवशील? हो, चला आता वैष्णवी बनवला कारल्यापासून वाक्य. चल शोध याच्यात वाक्य. तयार झालं वाक्य तुझं? वाच आता ते वाक्य. कारले कडू आहे. छान, वैष्णवीसाठी टाळ्या.
विद्यार्थी मित्रांनो, हे चित्र आणि हे वाक्य कार्ड यापासून तुम्हाला आता नवीन नवीन वाक्य बनवता येत आहेत, वाचता पण येत आहेत. आयुष लक्ष दे. आपण आता घरी काय करायचं, वेगवेगळी चित्र तुम्ही शोधायची आणि त्यापासून वाक्य तयार करायची. जमेल ना तुम्हाला सगळ्यांना? आत्ता आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत जी कृती घेतली तशाच प्रकारच्या समांतर कृती आपण वाचनाच्या अधिक सरावासाठी घेऊ शकतात. अशा कृतींचा आपण वारंवार सराव करून घेतला तर निश्चितच आपले विद्यार्थी वाचनाच्या या 9व्या स्तरामध्ये निपुण होतील. यानंतर आपण 9व्या अध्ययन स्तराच्या सरावासाठी अजून कोणत्या कोणत्या कृती घेता येतील हे पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या कृतीच्या सरावासाठी सर्व शिक्षक मित्रांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यमधील अध्ययन क्षमता आहे अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 8 पर्यंत निपुण झालेले आहेत, आता त्यांना आपल्याला त्या पुढील अध्ययन स्तर क्रमांक 9 मध्ये निपुण करायचंय. अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपणाला कसं मार्गदर्शन करता येईल व त्याकरता कोणकोणत्या पूरक अध्ययन कृती घेता येतील याविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर अध्ययन स्तर 9 असा आहे की परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. शिक्षक मित्रांनो, प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणं अपेक्षित आहे आणि या स्तराचा निश्चित अर्थ काय आहे ते समजून घेऊया. यापूर्वीच्या 8व्या स्तरामध्ये विद्यार्थी परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे योग्य विरामचिन्हासह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचत आहेत. आता या 9व्या स्तरामध्ये विद्यार्थ्याला त्याच्या परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचन करता येणं अपेक्षित आहे. जसं की मला आंबा खूप आवडतो, पक्षी आकाशात उंच उडत आहेत, अशा वाक्यांचं वाचन येणं अपेक्षित आहे. या दृष्टीने मागील व्हिडिओमध्ये आपण एक कृती समजावून घेतली. आता या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात आपण आणखी एक कृती समजून घेऊया. आपल्या कृतीचं नाव आहे वाक्य पझल खेळ. या कृतीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही शब्द कार्ड द्यायचे. नंतर विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक गटाला एक वाक्याचे तुकडे अर्थात शब्द कार्ड द्यायचे. नंतर विद्यार्थ्यांना ते कार्ड योग्य क्रमाने लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याची सूचना द्यायची आहे. प्रथम जो गट योग्य वाक्य तयार करेल त्यांना आपण योग्य ते प्रोत्साहन द्यायचंय आणि त्याचा सातत्याने सराव घ्यायचा आहे. अशा प्रकारची कृती आपण विद्यार्थ्यांकडून वारंवार करून घेतली तर मुलांचे वाचन कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित होईल. आता ही कृती कशी करायची ते प्रत्यक्षातच बघूया. चला तर मग विद्यार्थ्यांसोबत आपण ही कृती करूया. मुलांनो, आपल्याला छान वाचता यायला पाहिजे की नाही? आज आपल्याला वाचता चांगलं येण्यासाठी आपण एक छान खेळ खेळूया. खेळाचं नाव काय माहिती आहे तुम्हाला? वाक्य पझल खेळ. आपण कोडं सोडवतो की नाही, तसंच आपल्याला कोडं सोडवायचं आहे. आपल्याला वाक्य तयार करायचे. तुमच्या पुढे काय दिसतंय? शब्द कार्ड दिसत आहेत, काही चित्र दिसत आहेत. मी यातून तुम्हाला एक वाक्य सांगणार, तुम्ही यातून ते शोधायचं आणि वाक्य तयार करून इथे जोडायचं. मारिया, तुला समजलं? आपण आता तुम्ही 5 जण आहेत, आपण 2 गट करूया. मारियाचा आणि स्वामिनीचा एक गट आणि प्रेम आणि आरोहीचा एक गट. रुद्र, तू यांना मदत करायची शब्द शोधायला. समजलं सगळ्यांना? आता आपल्याला खेळायला सुरुवात करायची आहे. हां, पहिलं वाक्य सांगू तुम्हाला. पहिला गट यांचा आहे. पहिलं वाक्य तुम्हाला इथे जोडायचं आहे. त्या वाक्य असं आहे, तो मुलगा आहे. चला बरं शोधा, पटकन पटकन, घाई करू नका. तो मुलगा आहे. प्रेम, वाक्य बरोबर झालंय का बघा बरं. प्रेम, वाच बरं, स्वामिनीने काय वाक्य तयार केलंय? तो मुलगा आहे. छान. तू वाच आरोही. तो मुलगा आहे. रुद्र, आता तुमच्या गटाला दुसरं वाक्य बनवायचंय. वाक्य असं आहे, ती गाडी आहे. यातून तुम्ही शब्द शोधायचे आणि इथे वाचन पाटीवर जोडायचे. लावा. ती गाडी आहे. व्यवस्थित, घाई करू नका. छान. मारिया, वाच बरं, काय वाक्य तयार झालंय? ती गाडी आहे. रुद्र, ती गाडी आहे. आरोही, ती गाडी आहे. प्रेम, वाच. ती गाडी आहे. छान. विद्यार्थी मित्रांनो,
आज आपण वाक्य पझल खेळ या खेळातून छान पद्धतीने चित्राच्या मदतीने कसं वाचन करायचं हे शिकलो. आता तुम्ही तुमच्या रिकामा वेळेत मधल्या सुट्टीमध्ये अशा चित्रांचा, आपल्याकडे खूप कार्ड आहेत, अशा चित्रांचा कार्डाचा वापर करून पाटीचा वापर करून वेगवेगळी वाक्य तयार करायची. आवडला ना तुम्हाला खेळ? हो. मग मधल्या सुट्टीत रिकाम्या वेळेत तुम्ही खेळताल ना हा खेळ? हो. छान. अशा पद्धतीने आपण नियमित या वाचनाचा सराव करूया. शिक्षक मित्रांनो, इतक्यात आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत जी कृती घेतली तशाच प्रकारच्या समांतर कृती आपण वाचनाच्या अधिक सरावासाठी घेऊ शकता. अशा कृतींचा आपण वारंवार सराव करून घेतला तर निश्चितच आपले विद्यार्थी वाचनाच्या या 9व्या स्तरामध्ये निपुण होतील. यानंतर आपण परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य विद्यार्थी वाचतो. या 10व्या अध्ययन स्तराच्या सरावासाठी कोणकोणत्या कृती घेता येतील याची पुढील व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. या कृतीच्या सरावासाठी सर्व शिक्षक मित्रांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.